तर नमस्कार मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने पी-एच-डी आणि पी-एल-पी फाईल एकदम डिटेल्सने डाउनलोड कसं करायचं ते तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्हाला आपला मंडल लोगोवाला व्हिडिओ पाहावा लागेल, जो तुम्हाला इथे आय आयकॉन दिसत असेल। तुम्ही आता लवकरच आपले जर 3000 सबस्क्रायबर कंप्लीट केले तर मी तुम्हाला मेटॅलिक टेक्स्टचा इफेक्ट देणार आहे। हो, आणि इझी टू ॲक्सेस असेल ते पण। तुम्हाला फक्त आपल्याला आता सबस्क्राइब करायचे। जर तुम्ही फ्रीमध्ये डाउनलोड करणार असाल तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल आणि बेडसुद्धा आहे आपल्याला, त्यामध्ये तुम्हाला पासवर्ड वगैरे मिळणार नाही। हे फक्त पेड कशासाठी आहे, ज्यांना पासवर्ड शोधायचा वगैरे कंटाळा येतो त्यांनी डायरेक्ट पे करून डाउनलोड करू शकता। डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला इथे अशी फाईल ओपन करून घ्यायची। ओपन कुठून करायची, फाईलवर क्लिक करायचं। ओपनवर क्लिक केल्यानंतर ओपन तुम्ही फाईल करू शकता डाउनलोड्समधून, ठीक आहे। तुमच्या इथे डाउनलोड्समध्ये सेव्ह होईल। तर ती डाउनलोड केल्यानंतर तुमच्या समोर असा काही इंटरफेस तयार होईल। आता याच्यामध्ये तुम्ही सगळं चेंज करू शकता जर तुम्हाला पाहिजे असेल तर। त्याआधी आपण बघू बॅनर कसं बॅकग्राऊंड कसं बनलं, ठीक आहे। बॅकग्राऊंड तुम्हाला इथे सिंपल दिसत असेल, ग्रुप केलेलं आहे मी, थोडा बॅकग्राऊंडचे लेअर मास्क केलेले आहेत आणि ओव्हरले वगैरे करून ब्लेंड मोड थोडी चेंजेस केलेले आणि त्यानंतर एक ब्राईटनेस लावलेला आहे। त्याच्यानंतर आपण इथे पी-एन-जी ॲड केलेले आहेत। पी-एन-जी हे मी पिंटरेस्टवरून डाउनलोड केले आहेत। पिंटरेस्ट आणि याचा यूज केला तुम्हाला पी-एन-जी जी आपली वेबसाईट आहे त्याचा यूज करून इथे मी हे तयार केलेलं आहे। त्याच्यानंतर हा सिंपल टेक्स्ट इफेक्ट आहे, तुम्हाला पण येईल, सर्वांना येईल। होते याचे तुम्हाला आता मी दाखवतो कसं ब्लेंडिंग मोड केलेली आहे। इथे ब्लेंडिंग मोडमध्ये तुम्हाला दिसेल बिवेल आणि एम्बॉस इफेक्ट, हा तुम्हाला ऑन करायचे। ते ऑन केल्यानंतर इथे तुम्हाला काही सेटिंग्स करायचे, तुम्हाला दाखवतो मी सेटिंग्स। या सेटिंग्स मी केलेल्या आहेत। एम्बॉस तुम्हाला इथे ठेवायचे। फर्स्ट जे स्टाईल असेल त्याला तुम्हाला एम्बॉस करायचे। त्याच्यानंतर थोडा स्मूथ करून घ्यायचे टेक आणि डेप्थ वगैरे तुम्हाला वाढवून घ्यायचे 500 ते 400च्या मध्ये आणि साईज वगैरे तुम्हाला इथे थोडी 45 किंवा 46 तुम्ही ठेवू शकता। इथं ओव्हरले आणि मल्टिप्लाय थोडा ॲडजस्ट करून घ्या, कारण ते डार्क वगैरे दिसत असेल तुम्हाला टेक्स्ट जर असा बनवायचा असेल तर, ठीक आहे। त्याच्यानंतर आपण ग्लोस कंटर कसा बनला ते दाखवतो। हा वाला जो आहे आपण तो फर्स्ट वालाच यूज केला आणि याला थोडंसं इकडे घेतला तर आपल्याला असा इफेक्ट इथे तयार झालेला दिसतो। हा सिंपल इफेक्ट आहे, टेक्स्ट इफेक्ट तुम्हाला माहीतच असेल कसा आहे। बाकीचं आता तुम्हाला इथे चेंजेस करायचे असेल नेमप्लेट, हे टेकोबोल्ड फॉन्ट आहे, तुम्हाला गुगल फॉन्ट वापरलेले आहेत मी सर्व, तुम्हाला हे सर्व मिळून जातील आणि हे तुम्हाला इथे डबल क्लिक करायचे। टेकोबोल्ट तुम्हाला माहीत असेल, टेकोबोल्ट तुम्ही गुगल फॉन्टवरून तुम्ही डाउनलोड करू शकता। आता हे डबल क्लिक करून इथे तुम्ही असं चेंजेस करू शकता। इथे तुम्हाला जे असेल क्लायंटचं नाव ते टाका आणि त्याच्यानंतर हा इमेज जो आहे, हा इमेज तुम्हाला असं जर बनवायचा असेल सेम, ओके, हा जर इमेज असा बनवायचा असेल तर तुम्हाला HDR इफेक्टवाली व्हिडिओ पाहावी लागेल। तिचं डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक मिळेल आणि इथे तुम्हाला आय आयकॉनवर आलेला असेल, तर तुम्ही इथे ती रिप्लेस करू शकता। याच्या जागी तुम्ही तुमचा फोटो घेऊ शकता। बस बाकी मी याच्यामध्ये पी-एन-जी हे वापरलेलं आहे, बॉर्डर वगैरे प्लेट अशी तयार केलेली आहे ओव्हरले करून आणि बाकी काही इथे चेंजेस केलेले आहे। शरद फॉन्ट वापरलेलं आहे, शरद तुम्हाला माहीत असेल, शरद फॉन्ट या डबल क्लिक केल्यानंतर तुम्हाला समजेल हा शरद फॉन्ट आहे, शरद 76, ठीक आहे, तुम्हाला हा माहीतच असेल। बाकी काही एवढं आपण केलेलं नाही। आता आपण एक फायनल इफेक्ट याला देऊ। फायनल इफेक्ट करण्यासाठी आपल्याला काय दाबायचं आहे, Ctrl+Shift+Alt+E, जेणेकरून काय होईल, एक नवीन लेअर तयार होईल, म्हणजे सर्व लेअर्सच्या मिळून एक लेअर तयार होईल। आता या लेअरला आपण थोडासा कॅमेरामध्ये इफेक्ट देऊ। आता याला मी फर्स्ट कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करून ठेवतो आणि मग फिल्टरवर क्लिक केल्यानंतर इथे कॅमेरामध्ये जायचे तुम्हाला। इथे फायनल इफेक्ट द्यायचं, प्रत्येक क्लिप तुम्ही जेही डिझाईन बनवत असाल त्याला फायनल इफेक्ट द्या, कारण ते इम्पॉर्टंट आहे। ओके, आता आपल्यासमोर असं इंटरफेस तयार होईल आणि पण आता बाकी काय आपल्याला थोडंसं कॉन्ट्रास्ट वाढवून बघतो मी। कॉन्ट्रास्ट मला थोडा कमी वाटत तर मी वाढवला, ओके वाटतं। हायलाईट्स आपल्याला थोडंसं कमी जास्त करून पाहायचे, हायलाईट्स जेवढे आहेत तेवढेच ओके वाटतात, थोडंसं मग कमी करू। शॅडोज ठीक आहे, आपण व्हायब्रन्स वाढू, थोडासा लाईट बीट वाढू, कारण व्हायब्रेट दिसावा। त्याच्यानंतर आपण इथे क्लॅरिटी थोडीशी वाढून घेऊ आणि टेक्स्चर 18, क्लॅरिटी 5 ते 7, म्हणजे थोडंसं आपल्याला इथे शार्प दिसेल ते इमेज। आणि बाकीच्या नंतर आपल्याला इथे जाऊन खाली स्क्रॉल करून शार्पनेस आपल्याला वाढवायची, ठीक आहे। इथे तुम्हाला शार्पनेस दिसेल, ही शार्पनेस थोडी वाढवून घ्या तुम्ही आणि ओकेवर क्लिक करा, म्हणजे तुमचा बॅनर फुल डन होऊन जाईल। तर आता तुम्ही पाहिलं असेल पी-एच-डी फाईल आपण फोटोशॉपमध्ये कशी चेंजेस केले, कसं काय एडिट केलं, ठीक आहे। आता आपण पाहू पी-एल-पी फाईल, जी मोबाईलमध्ये आपण एडिट करणार आहोत। पी-एल-पी फाईल डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला इथे पिक्सेल लॅब आपला ओपन करून घ्यायचा। आपलाच पिक्सेल लॅब वापरा, नाहीतर मग तुम्हाला इथे इमेज क्रॅश वगैरेचा इफेक्ट दिसेल, त्यासाठी आपला पिक्सेल लॅब वापरा, ठीक आहे। माय प्रोजेक्ट्सवर तुम्हाला क्लिक करायचे। माय प्रोजेक्ट्सवर क्लिक केल्यानंतर इथे .plt क्लिक करून तुम्ही डाउनलोडमध्ये तुमचं जे असेल ती पी-एल-पी फाईल इथे तुम्हाला
ओपन अँड ॲडवर क्लिक करायचे. ओपन ॲडवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर काही असं इंटरफेस तयार होईल. आता याच्यामध्ये काय काय चेंजेस करता येईल आपल्याला. नारळी पौर्णिमा हा वर्ड जे आपल्याला इथे चेंजेस करता येतील. आता तुम्ही याच्यावर डबल क्लिक केलं तर तुम्हाला पाहिजे तसा इफेक्ट तुम्ही इथं हा करू शकता. याच इफेक्टला तुम्ही सेव्हही करू शकता. स्टाईल्सवर क्लिक करायचा आणि सेव्ह केला तर सेव्हवर क्लिक केला तर सेव्ह होऊन जाईल. ठीक आहे. बाकीच्या गोष्टी मी इथे जास्त काय एवढं हाय क्वालिटी फॉन्ट वापरलेले नाहीत, पेड फॉन्ट वापरलेले नाहीत. तुम्हाला इथे दिसत असेल पोपिन्स आणि फक्त टेको बोल्ड फॉन्ट वापरलेला आहे मी. आणि बाकीचं चेंजेस तुम्हाला इथे क्लायंटचा इमेज आहे, तुमच्या क्लायंटचा इमेज पण तुम्ही इथे चेंज करू शकता. तुम्हाला पाहिजे तसं इथे ह्याला रिप्लेस करायचा ऑप्शन येत असेल तर रिसिलेक्ट करा. रिसिलेक्ट नसेल येत तर डायरेक्ट डिलीट मारून तुम्ही चेंज करू शकता. याच फोटोवर फोटो ठेवू नका, चांगलं वाटणार नाही. ठीक आहे. बाकीचे प्लेट पण तुम्हाला PNG इथे मिळून जाईल. प्रत्येक याचं PNG तुम्हाला दिसत असेल इथे. हा नारळाचं PNG आणि हा नेमप्लेटचं PNG, शुभेच्छुक वगैरेचं सर्व PNG तुम्हाला इथे आहेत. बाकीचं इथे तुम्हाला क्लायंटचं नाव टाकायचे, डबल क्लिक करायचा, क्लायंटचं नाव जे असेल ते इथे टाकून घ्या आणि बाकी सबटायटल त्याचं जे असेल अध्यक्षपद वगैरे ते पण तुम्ही इथे टाकू शकता. टेको बोल्ड यूज केलेला आहे बाकी. आणि इथे फक्त हा शरद फॉन्ट वापरलेला आहे इथे. हा PNG मी डायरेक्ट सेव्ह केला. तुम्ही जर पाहिजे असेल तर तुम्हाला शरद फॉन्ट तुम्हाला भेटून जाईल. शरद 76 म्हणून तुम्हाला फॉन्ट आहे, कुठेही मिळेल, गुगलवर तुम्हाला भेटून जाईल. आणि एक्सपोर्ट कसं करायचं. एक्सपोर्ट करण्यासाठी आता तुम्हाला इथं वरती 3 डॉट्स आहेत, त्याच्यावर क्लिक करायचा, एक्सपोर्ट इमेजवर क्लिक करायचा. हाय क्वालिटी एक्सपोर्टसाठी तुम्हाला JPEG इथे सिलेक्ट करायचे, JPG. आणि कस्टमच्या इथे तुम्हाला अल्ट्रा करून क्लिक, सेव्ह टू गॅलरीवर क्लिक करायचे. सेव्ह होईल हाय क्वालिटीमध्ये एकदम. आपण सेव्ह केल्यानंतर डायरेक्ट लाईटरूममध्ये ओपन केला, कारण लाईटरूममध्ये आपण थोडा याला इफेक्ट देणार. प्रत्येक फोटो तुम्ही जो कोणताही बॅनर बनवत असाल त्याला तुम्ही लाईटरूममध्ये इफेक्ट देऊ शकता. लाईटरूम तुमच्याकडे नसेल तर प्ले स्टोरवरून सिम्पली तुम्ही डाउनलोड करून घ्या. इथे काय आपण फक्त मायनर चेंजेस करणार आहेत. बाकीचं आपण एक्सपोजर वगैरेवर हात घालणार नाही. कॉन्ट्रास्ट थोडंसं आपण लाईट वाढवून बघू. ओके वाटत असेल तर ठेवा. आणि मग त्याच्यानंतर थोडं हायलाईट्स कमी जास्त करून बघा. हायलाईट्स जास्त वाटत असतील तर कमी करा आणि जास्त हायलाईट्स नसतील तर तुम्ही वाढू शकता किंवा मीडियम पण ठेवू शकता. आता कॉन्ट्रास्ट मी थोडासा अजून वाढवला, 26 ठेवला. आणि बाकीचे शॅडोज वगैरेवर तुम्ही हात जास्त घालू नका. तुम्हाला पाहिजे तेवढंच कॉन्ट्रास्ट एकदम मेंटेन करून ठेवण्यासाठी आपण लाईटरूम ओपन केलं. ठीक आहे. बाकी काय नाही. कलर्सवर जायचा, टेम्परेचर वगैरेला हात लावू नका. व्हायब्रन्स थोडं तुम्ही वाढू शकता. थोडं वाढू शकता इथे. बाकीचं आपण डायरेक्ट इफेक्ट्सवर येऊ. इफेक्ट्सवर आल्यानंतर तुम्हाला थोडंसं इथे टेक्स्चर वाढवायचे, 10% आणि 5% क्लॅरिटी. ठीक आहे. हा तुम्ही सूत्र लक्षात ठेवा. 10% टेक्स्चर आणि 5% क्लॅरिटी, कारण याने तुम्हाला इमेज शार्प मिळेल. हा डिटेल्सवर क्लिक करून शार्पनेस वाढवून घ्या, म्हणजे तुमचा एकदम इमेज हाय क्वालिटी असं दिसेल. आता तुम्हाला याच्यात इफेक्ट दिसत नसेल, ज्यावेळेस तुम्ही इमेज सेव्ह कराल त्यावेळेस हा तुम्हाला इफेक्ट दिसेल. आता आपण शेअर बटनवर क्लिक करून सेव्ह टू डिव्हाइस करून घेऊ. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, सबस्क्राईब करा. 3000 सबस्क्राईब झाल्यानंतर मी तुम्हाला मेटल टेक्स्ट कसं तयार करायचं मी तुम्हाला दाखवणार आहे. मेटलमध्ये तुम्ही टेक्स्ट सर्व इमेज वगैरे करू शकता.